नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या आदिती किचनमध्ये. आज मी घेऊन आले आहे अशी एक झणझणीत आणि चविष्ट रेसिपी जी एकदा खाली की पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळ न दंडवता सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीसाठी. फक्त 10 मिनिटात तयार होणारी अशी चवदार रेसिपी तुम्ही कदाचित अजून ट्राय केली नसेल. शेवटपर्यंत बघा, कारण आज मी काही खास टिप्स सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. मी इथं चणे अगोदर मस्त प्रकारे रात्रभर भिजू घातले होते. आता आपण कुकरला उकडायला टाकून घेऊया. मी इथं कांदा कट करून घेतले 3 मीडियम साईजचे. छान प्रकारे आपले उकडून झालेले आहेत चणे. आता आपण कांदा थोडासा गोल्डन फ्राय होईपर्यंत गॅसवर गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण मस्त आपला तळे भाजून झालेला आहे. आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये. मी मिक्सरच्या भांड्यात कांदा काढून घेतलेला आहे. आता आपण पेस्ट बनवून घेऊया. तर आपली पेस्ट तयार आहे. आता आपण मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ही खास टिप्स आहे, कारण का मी इथं छोले मसाला घेतलेला आहे, घरगुती लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, कारण का हेच खास टिप्स आहे. पाण्यामध्ये कधी पण मसाले अगोदर असे काढून ठेवायचे, कारण का मस्त प्रकारे मिक्स होतील. आता कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. छान प्रकारे तेल गरम झाले. आता आपण मोहरी टाकून घेतली आहे. कढीपत्ता पण टाकून घेतलाय. कढीपत्त्याने पण छान स्वाद येतो भाजीला. इथं खडे मसाले पण टाकलेत मी. ती कांद्याची पेस्ट पण टाकून घेऊया आपण. मी इथं टमाटर बिलकुल वापरलेलं नाही, नुसता कांदाच वापरलेला आहे. 5 मिनिटं झाकून ठेवूया. मस्त आपल्या कांद्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण ते मसाले पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान प्रकारे मिक्स होतात मसाले. कधी पण असे अगोदर करून ठेवायचं. छान प्रकारे मसाले मिक्स झालेले आहेत. बघा किती मस्त कलर आलाय. मसाले आपले किती छान हे झाले. 5 मिनिटं तेल सुटजोस्तर मसाल्याला आपण भाजून. बघा किती भारी तेल सोडले आपल्या मसाल्याने. आता कोथिंबीर टाकून या थोडीशी. आता आपण उकडलेले छोले पण टाकून घेऊया. आपल्याला घट्ट पातळ कशी बनवायची, मला इथं थोडीच बनवायची, त्याच्यासाठी आपल्या ह्याच्यावर आहे. तर गरमागरम आपली छोले आबुली चण्याची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. तर उद्या नवीन रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी मी खास.